नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विज्ञान विषय मापन धडा दुसरा या विषयी आपण चर्चा करणार आहोत, शिकून घेणार आहोत. मापन म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण मोजतो म्हणजे मापन करतो. तर आता या चित्रामध्ये प्रत्येक व्यक्ती काही मापन करत आहे. मापन म्हणजे माप घेणे. ठरवा, पाहू कोण कसले मापन करत आहे. दूधवाला माप घेऊन दूध भरतो तेव्हा नेमके कशाचे मोजमाप होते. समोर कापड घेऊन कापड विक्रेता टेपने मोजत आहे. कापड मोजतो येतो. हातातील नळीकडे निरखून डॉक्टर कशाचे मापन करत असतील. भाजीवाली कशाचे मापन करत असेल. भाजीवाली भाजीचं मापन करायचं, तिने वजन घेतलं आहे. डॉक्टर तापमापी घेतलं डॉक्टरने. टेलर आहे, कापड विक्रेता आहे, तो कापड मोजतोय. दूधवाला दूध मोजतोय भांड्यामध्ये. याला आपण मापन बोलतो. विटी दांडूच्या खेळात अंतर मोजायला दोन मित्र आले. एकाच्या हाती थोडा आखूड दांडू, दुसऱ्याकडे त्यापेक्षा अधिक लांबीचा दांडू होता. क्रिकेटसाठी स्टंपपासून 15 पावलांवरून गोलंदाजी करायचे ठरवले. कोठे ठेवायची समोरची दुसरी खूण. दोघांनी 15 पावले अंतर मोजले. दोन्हीमध्ये घोटाळा होणारच. असे कारण या घोटाळ्याचे. तर आपण प्रत्येकाची पावले ती वेगवेगळी होती. तर ती मोजताना एकाचं पाऊल मोठं एकाचं पाऊल छोटं असेल. त्याच्यामुळे मापनामध्ये आपल्याला काय होईल की ते अप्रमाणित मापन आहे. म्हणजे त्याची कोणतीही गोष्ट प्रत्येकाचं पाऊल छोटं मोठं असेल तर आपली जी मोजणी आहे ती नीट येणार नाही. आता इथे सर आहेत, विद्यार्थी आहेत. सरांचा हात मोठा आहे, विद्यार्थ्यांचा हात छोटा आहे. त्याच्यामुळे काय होईल की मापन घेतलं आपण ते छोटं मोठं होऊ शकतं. पूर्वी लांबी मोजण्यासाठी अंगुल, मुष्टी, हस्त, पद असे एकके वापरत. वय, शरीरयष्टी यानुसार वेगवेगळ्या व्यक्तींची विती, हात, मुठी एकसारखी नसतात. त्यामुळे मापन वेगवेगळे येते. म्हणूनच या मापनास अप्रमाणित मापन म्हणतात. म्हणजे आपण जे हाताने मोजतो, मुठीने मोजतो, वितीने मोजतो ते अप्रमाणित मापन आहे. यावर सगळ्या ठराविक एकच ठरलेले तर व्यक्तीनुसार मापनात फरक होत नाही. या मापन पद्धतीला प्रमाणित मापन म्हणतात. कापड दुकानात मीटरपट्टीने नीट मोजमाप करून 1 मीटर कापड घेतले. आजोबांनी घरातील मीटरपट्टीने पुन्हा मोजले. त्या दोन्हीचे मापन सारखेच येईल की वेगळे. जर आपण एका दुकानातून 1 मीटर कापड घेतला मीटरपट्टीने मोजून, तर तिथं मोजलेला माप आणि घरी येऊन आपण परत आपल्या मीटरपट्टीने मोजलेला माप तोही दोन्ही समान असतील. त्यामध्ये काही फरक होणार नाही. माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटात टोकापर्यंतचे अंतर प्राचीन काळात इजिप्तमध्ये लांबीचे एकक म्हणून वापरत असत. त्याला क्युबिट असं म्हणत. दर माणसाने क्युबिट वेगळे व्हायचे म्हणून राजाचे क्युबिट एकक रॉयल क्युबिट असे. म्हणजे तेव्हाच्या राजाने काय केलं, सगळ्यांचं वितीचं माप होते वेगवेगळं येत होतं म्हणून त्यांनी एक रॉयल क्युबिट म्हणून एक एकक ठरवण्यात आलं. म्हणजे सगळीकडे एकच मोजत आहे. रोमन लोकांनी स्वीकारलेले क्युबिट वेगळे होते. ते 2 फुटांत विभागलेले होते. प्रत्येक फुटाचे 12 समान भाग केले जात. त्यांना इंच असे म्हणत. लांब अंतरासाठी मिलीपासस म्हणजे 1000 पावले हे एकक ते वापरत. आज आपण त्यांना मैल म्हणतो. हे अंतर याहून थोडे जास्त असते. आता पाहूया प्रमाणित मापन. पूर्वी अंतर, धान्य, द्रव्य याचे मापन करण्यासाठी साधने वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी असायची. मोजमापाची तेथील एकके वेगळी. यामुळे व्यापारात अनेक कामांमध्ये अडचणी येत. ते टाळण्यासाठी सगळ्यांसाठी समान मापसंधीची एककांची पद्धत निश्चित केली. या पद्धतीलाच प्रमाणित पद्धत किंवा आंतरराष्ट्रीय एकक SI पद्धत असे म्हणतात. आता आपण भारतात असो, युरोपमध्ये असो, ऑस्ट्रेलियामध्ये असो, सगळीकडे मोजमापाची पद्धत एकच ठेवण्यात आली. तिला आपण आंतरराष्ट्रीय एकक पद्धत म्हणतो, म्हणजे SI पद्धत म्हणतो. 1 मीटर अंतराचे 100 समान भाग केल्यास प्रत्येक भाग म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजे 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. आता मापन त्याची एकके बघूया. लांबी, अंतर आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये मोजतो आणि त्याची संज्ञा यम. वस्तुमान आपण मोजतो किलोग्राममध्ये, त्याची संज्ञा आहे किलोग्राम. वेळाचं एकक आहे सेकंद, ते आपण सेकंदमध्ये मोजतो. कंपास पेटीमध्ये असणाऱ्या 15 सेंटीमीटर लांबीच्या मोजणीचे निरीक्षण करा. त्या पट्टीवर 0 ते 15 असे खुणा केलेल्या दिसतील. प्रत्येक 2 मोठ्या खुणामधील अंतर 1 सेंटीमीटर असेल. 2 याच्यामधलं अंतर किती असेल? 1 सेंटीमीटर असेल. 15 सेंटीमीटरची आपली पट्टी प्रत्येकाच्या कंपास बॉक्समध्ये असतील. 1 सेंटीमीटर अंतराचे पुन्हा 10 भाग केले असतात. म्हणजे ही आपली पट्टी आहे. 1 आणि 2 याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या लाईन आहेत आणि मध्ये एक मोठी लाईन आहे, त्यानंतर छोट्या छोट्या लाईन आहे. त्याचं याचं माप किती आहे? 1 मिलीमीटर. ही तर पट्टी दिल्लीच आहे. इथं मिलीमीटर हा 1 सेंटीमीटरचा 10वा भाग आहे. हा आरंभबिंदू ते 10. तर याच्यामध्ये 10 लाईन येतील, त्याला म्हणतो आपण 1 मिलीमीटर. याच्यामध्ये 1 मिलीमीटर अशा 10 लाईनी होऊन होतो 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर एकक सोयीचे आहे. कापडाची लांबी, खेळाच्या मैदानाची लांबी मोजण्यासाठी मीटर एकक सोयीचे आहे. परंतु 2 शहरातील अंतर हजारो मीटर असते म्हणून ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो? किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर.
लांबीचे अचूक मापन. लांबी आणि अंतर मोजण्यासाठी वापरण्यात आलेली काही साधने तुम्ही पाहिली आहेत. कापड, सुतार, मैदानाचे मोजमाप करणारी व्यक्ती. या कामात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या टेप्स खुणा एकसारख्याच असतात का? तर कामाच्या गरजेनुसार, सोयीनुसार खुणावर टेप असतात. त्या गरजेनुसार योग्य प्रकारच्या टेपने मोजमाप करणे. आता प्रत्येक याची माप घेण्याची पद्धत आहे, टेप आहे, ते वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक काही कापड मोजण्यासाठी आपण साधने वापरती योग्य साधनं वापरले पाहिजेत. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर मोजण्यासाठी मोजपट्टीची गरज असते. खडूची लांबी मोजण्यासाठी कंपास पेटीतील 50 सेंटीमीटर लांबीची मोजपट्टी योग्य ठरेल. दरवाजांची उंची मोजण्यासाठी मीटरपट्टी किंवा टेपची आवश्यकता लागेल. परंतु वक्र पृष्ठभाग असणाऱ्या वस्तूचा घेर मोजण्यासाठी आपल्याला शिवणकामात वापरतात. तसेच मीटर टेप वापरावा लागतो. लांबीचे अचूक मापन करताना काही महत्त्वाचे मुद्दे. मोजपट्टीचे योग्य स्थिती. ज्या वस्तूची लांबी मोजायची असेल ती वस्तू मोजपट्टीच्या संपर्कात असावी. वस्तूच्या सुरुवातीच्या टोकावर मोजपट्टीचा आरंभ बिंदू म्हणजे 0 खुणा असेल अशी पट्टी धरावी. नंतर 2 बिंदूमध्ये अंतर मोजताना पहिल्या बिंदूवरील मानपट्टीचा आरंभ बिंदू म्हणजे आपण 0 पासून स्टार्ट करतो, 0 ते 1 असा आपण आरंभ बिंदू असं मोजतो. दुसऱ्या पट्टीच्या कोणत्या खुणावर येतो याचे आपल्याला निरीक्षण करायचे. अशा प्रकारे आपण मोजमाप करतो. मोजपट्टीचा शून्यबिंदू आरंभबिंदू अस्पष्ट असेल किंवा मोजपट्टी टोकाशी तुटलेली असेल तर स्पष्ट दिसणाऱ्या पुढील अंकापासून मोजायला सुरुवात करावी. तो अंक लांबीतून वजा केला तर वस्तूची आपल्याला नेमकी लांबी समजते. म्हणजे कधी कधी आपल्याला 0 हे जर कट आलेलं असेल तर आपण 1 पासून 2 पर्यंत मोजलं तर झाला हा 1 सेंटीमीटर असं आपण मोजलं तर आपल्याला बरोबर उत्तर भेटेल. चेंडू, मोठी बरणी यांचा घेर पट्टीने मोजता येईल का? तर चेंडू आणि मोजपट्टीने याचा घेर आपण मोजपट्टीने मोजू शकतो. संदर्भ बिंदू. क्रीडा स्पर्धेसाठी मैदानाची आखणी करावी लागते. प्रत्येक खेळाच्या मैदानाची लांबी व रुंदी ठराविक असते. बाजूच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसणारा मीटर टेप वापरून आपले क्रीडा शिक्षक प्रत्येकासाठी मैदान आखतात. एखादे अंतर मोजले जाते त्यावेळी ते अंतर एखाद्या स्थिर वस्तूपासून किंवा बंदीपासून मोजतात. त्याला संदर्भ बिंदू मोजतात. म्हणजे ज्या इथून आपण हा अंतर मोजला तर हा आपला आहे संदर्भ बिंदू. काय संदर्भ बिंदू. खो खो खेळात 2 खांबांमध्ये ठराविक अंतर असते. मैदानी आखणी करताना रोवलेला पहिला खांब दुसऱ्या खांबाकरता संदर्भ बिंदू ठरतो. आता मोठ्या शहरांना जोडणाऱ्या भागावर मोठ्या गावाचे तेथून असलेले अंतर लिहिलेले फलक किंवा दगड दिसतात. गावातील कोणत्या ठिकाणाचं अंतर असते त्याची माहिती मिळवा. म्हणजे आता आपण अंतर घेतलं एखाद्या गावचं तर मुंबई ठाणे किती किलोमीटर आहे? 29 किलोमीटर आहे. तर ते असं मोजमाप दिलेलं असतं. आता इथे आहे स्क्रू गेज आणि व्हर्नियर कॅलिपर. एखाद्या वस्तूची जाडी मोजण्यासाठी आपण काय वापरतो? व्हर्नियर कॅलिपर वापरतो. आणि एखादी गोल वस्तू आहे तिचं आपल्याला जर मोजमाप घ्यायचं असेल तर आपण काय करतो? स्क्रू गेज वापरतो. याच्यामध्ये आपण गोल वस्तू आहे तिचं आपण माप पट्टीने घेऊ शकत नाही म्हणून ते मोजण्यासाठी आपण काय वापरतो? स्क्रू गेज वापरतो. म्हणजे अशा प्रकारे विविध साधने मोजण्यासाठी विविध वस्तू मोजण्यासाठी विविध साधने असतात. आता तापमान आणि तापमापी. प्रकृती ठीक नसल्यामुळे एके दिवशी सुरभी शाळेत आली नाही. शाळा सुटल्यानंतर जिया तिच्या घरी भेटायला गेली. सुरभीने सांगितले की तिला ताप आल्यासारखे वाटत आहे. जियाने तिच्या कपाळावर हात स्पर्श केला. सुरभीचे कपाळ गरम आहे असे तिला वाटले. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्याने तापमापी वापरून ताप मोजला. तेव्हा तिला ताप आहे हे समजले. म्हणजे एक दिवस सुरभी शाळेत नव्हती गेली तर तिला बघायला रिया गेली. तर तिने तिच्या डोक्याला हात ठेवला तर तिचे कपाळ तापले दिसले. त्याच्यामुळे काय झालं? तिने डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर तिथे आले. डॉक्टरांनी तापमापीने तिचं तापमान मोजलं. आपण बऱ्याच वेळा आपल्या हाताच्या स्पर्शाने गरम किंवा थंड ठरवतो. आंघोळीच्या पाण्याचा गरमपर्यंत अंदाज, फ्रीजमध्ये ठेवले दुधाचे पातेले थंड आहे की जाणीव आपल्याला होते. परंतु वेगवेगळ्या व्यक्तीने केले अंदाज वेगवेगळे असू शकतात. म्हणजे काहींना गरम वाटू शकतं, काहींना थंड वाटू शकतात तापमान मोजण्यामध्ये. त्याच्यामुळे आपण तापमापीचा वापर करतो. आता संवेदना. याच्यामध्ये भांडे अ, भांडे ब. काचेची व प्लास्टिकची 3 भांडी घेतली. त्यांना अ, ब नाव दिलं. आंघोळीला पाणी घेतो असं अ भांड्यात गरम पाणी, ब भांड्यात थंड पाणी भरा. क मध्ये एकत्र करून पाणी एकत्र करा. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटेल? तर अ मध्ये काय झालं? गरम पाणी. तर आपल्याला गरम वाटेल, इथे थंड वाटेल. एखाद्या व्यक्तीला थंड वाटणार असं दुसऱ्या व्यक्तीला गरम वाटू शकतं. कारण नेमके तापमापीचा वापर करायला होतो. म्हणजे एखाद्याला गरम वाटतं तर एखाद्याला थंड वाटेल. म्हणून वस्तूचे तापमान मोजण्यासाठी आपण कसा वापर करतो? तापमापीचा. स्पर्शाने गरमपणाचा किंवा थंडपणाचा अंदाज समजतो. ते तापमानाचे मोजमाप नसते. तापमान नेमके किती आहे हे मोजमाप केल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे तापमान मोजण्यासाठी स्वतंत्र साधनांची गरज असते. तापमान मापण्यासाठी तापमापी उपकरण आहे.
तापमान सेल्सिअस फॅरेनहाइट एककाने मोजले जाते. आता तापमान कशामध्ये मोजलं जातं? आपण सेल्सिअसमध्ये मोजतो, फॅरेनहाइटमध्ये मोजतो. आपल्या शरीराचे तापमान पाहण्यासाठी 35 सेल्सिअसपासून 42 सेल्सिअस एवढ्या मर्यादेचा तापमापी पुरेसा असतो. प्रयोगशाळेमध्ये उकळत्या द्रव्याचे वाफेचे तापमान मोजता येईल अशी तापमापीची गरज असते. त्यासाठी 0 सेल्सिअस पासून 110 सेल्सिअसपर्यंत तापमापीचा सोयीचा ठरतो. आता प्रत्येक ठिकाणी तापमापी वेगवेगळी वापरली जाते. आजारपणाने ताप आल्यास डॉक्टर छोट्या तापमापीने ताप किती आहे मोजतात. अशा तापमापीला वैद्यकीय तापमापी किंवा ज्वरमापी असे म्हणतात. बाजूच्या चित्रात दिसतो तसा तापमापी शरीराचे तापमान मोजण्यासाठी अनेक वर्ष वापरत असतात. त्यातील पाऱ्याची पातळी पाहणे, तेथील खुणामधील तापमान नेमके किती आहे हे ठरवणे अनेकांना अवघड होईल. आजकाल यासाठी तापमान किती आहे याचा अंक दाखवणारा तापमापी वापरला जातो. या तापमापीला डिजिटल तापमापी म्हणतात. आता जसं जसं विज्ञानाचं युग वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे, तसं तसं आता तापमापीचे रेखाजोखा आहे तो पण वेगवेगळा झालेला आहे. आता डिजिटल तापमापी आले, त्याच्यामुळे आपल्याला अंक दिसतो. कारण पहिले प्रत्येकाला मोजणं येत नसत. आता डिजिटल तापमापी याचं चित्र बघूया. या चित्रात दिसणारा तापमापी हा तुम्ही पाहिला आहे का? हा डिजिटल तापमापी असे म्हणतात. याचे काम नाण्यासारखे लहान सेलवर चालते. या तापमापीच्या सहाय्याने 35 सेल्सिअसपासून ते 42 सेल्सिअस दरम्यानचे तापमान मोजता येते. मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 सेल्सिअस असते. गरजेनुसार सेल्सिअस फॅरेनहाइट एककात तापमान समजा अशी सोय तापमापीत केलेली असते. तर याच्यामध्ये माणसाचं सामान्य तापमान किती असतं? 37 डिग्री सेल्सिअस. आता इन्फ्रारेड तापमाप आहे. संसर्गजन्य आजार झालेली एक व्यक्ती गर्दीमध्ये आली तरी अनेकांना आजार होतो. त्या रोगाची साथ वेगाने पसरते. मोठी दुकाने, विमानतळ अशा ठिकाणी खूप गर्दी असते. प्रचंड गर्दीमुळे एकमेकांच्या तापमानाची तपासणी करणे कठीण जाते. अडचणी टाळण्यासाठी प्रत्येक शरीराला स्पर्श न करता तापमान अशी साधनाची गरज असते. त्याच्यामुळे आता हे इन्फ्रारेड तापमापी याचा शोध लागला. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला कोरोनामध्ये आपण ही इन्फ्रारेड तापमापी खूप ठिकाणी बघितली असेल. याच्यामध्ये शरीराच्या थोड्या अंतरावर आपण ही तापमापी ठेवली तर आपण एखाद्या माणसाच्या शरीराचं तापमान मोजू शकतो. कोरोना साथीच्या काळात ताप आलेला व्यक्ती ओळखण्यासाठी अशा तापमापीचा जगात सगळीकडे वापर केलेला होता. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस एकक वापरतात. तापमान मापनासाठी फॅरेनहाइट किंवा केल्विन ही एकके वापरतात. केल्विन हा एक संशोधनासाठीच्या प्रयोगामध्ये वापरतात. तापमानासाठी याचा एकक केल्विन ते के या चिन्हाने दर्शवतात. तापमान मोजण्यासाठी याचा एकक काय? केल्विन, आणि ते आपण के चिन्हामध्ये दर्शवतो. प्रयोगशाळेतील तापमापी. प्रयोगशाळेमध्ये मोठा तापमापी असतो. बाजूच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही तापमापी आहे. ही तापमापी दिलेली याच्यामध्ये लांब पोकळ काचेची नळी असते. तापमापीच्या तळाशी एक लहानसा फुगा असतो. या फुग्यामध्ये पारा किंवा रंगीत अल्कोहोल भरलेला असतो. या फुग्यातून नळीच्या आतील बाजूस केसा इतकी बारीक नळी दुसऱ्या टोकापर्यंत गेलेली असते. फुग्याला उष्णता मिळाली की त्यातील द्रवाचे आकारमान वाढते. फुग्यातील पारा किंवा अल्कोहोल तापले की प्रसरण पावते व पोकळ नदीमध्ये वर जाते. द्रव पोकळीमध्ये नळीमध्ये ज्या खुणेशी स्थिर होतो त्या तापमानाची नोंद केली जाते. या नळीवर सेल्सिअस मापनाच्या खुणा असतात. प्रयोगशाळेत तापमानाचे निरीक्षण करा आणि नोंदवायचे लिहा. आता हे आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करायचा आणि ते मोजून ठेवायचं आहे. तापमापीच्या साहाय्याने मोजण्याची योग्य पद्धत. तापमान मोजायचे असेल तर त्या पदार्थाचा स्पर्श तापमापीच्या तळाकडील फुग्याच्या अधिक म्हणजे हा जो फुगा आहे इथे याचा आपल्याला ज्याचं तापमान मोजातो त्याच्यामध्ये अचूक गेला पाहिजे. तापमान मोजताना तापमापी शक्यतो सरळ किंवा उभा धरावा. तो एकदम सरळ किंवा उभा धरावा. भांड्याच्या तळाला किंवा आतील बाजू स्पर्श होणार नाही असा धरावा. तापमान अचूक मोजण्यासाठी तापमापीतील द्रवाची पातळी डोळ्यांसमोर अशा प्रकारे तापमापी धरावी. आता खोलीतील हवेचे तापमान मोजण्यासाठी भिंतीवर टांगताना अशी तापमापी वापरतात. या प्रकारचा तापमापी वापरून खोलीचे तापमान सांगता येते. प्रत्यक्षात ते खोलीतील हवेचे तापमान असते. भारतीय हवामान खाते दररोज विविध ठिकाणांच्या तापमानांच्या नोंदी घेते. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी नोंदीचा उपयोग होतो. दररोज वर्तमानपत्रात प्रमुख शहरांचे किमान तापमान, कमाल तापमान हे आपण ही माहिती रोज ऐकलीच असते. आता आपण शास्त्रज्ञांची ओळख करून घेऊया. अण्णा मने 1918 ते 2001. अण्णा मने यांना भारतीय हवामान महिला असे म्हणतात. हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अनेक उपकरणांची त्यांनी रचना केली. रेडिओ सोंडे या नावाचे साधन उंचावलेल्या वातावरणाचं तापमान, येथील तापमान, आर्द्रता मापण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. अण्णा मने यांच्या संशोधनामुळे भारतात अशा उपकरणांचा वापर सुरू झाला. त्यांनी पुणे येथील भारतीय हवामान विभाग व बंगळुरू येथील संशोधन कार्य केले. त्यामुळे हवामान अंदाजासाठी भारतात
भारताचे जगातील इतर देशांवर अवलंबित कमी झाले. म्हणजे आपण इतर देशांवर जे अवलंबून होतो तापमान मोजण्यासाठी, हे अन्ना माने यांनी शोध लावल्यामुळे आपण आपल्या देशाचं तापमानचा अंदाज जाहीर करू शकलो. आता आपण काय शिकलो? मापन म्हणजे योग्य साधन वापरून केलेले मोजमाप. ज्या मापात सांगितले जाते त्याला मापनाचे एकक असे म्हणतात. पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणची एकके वेगळी असतात. वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली मापने समान असतात. अशा पद्धतीला आपण अप्रमाणित मापन म्हणतो, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं. आता मापन करण्यासाठी एकके प्रमाणित वापरलेले आहे. त्याला SI एकक मीटर आहे. 1 किलोमीटर बरोबर 100,000 मीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. अंतर किंवा लांबी मोजण्यासाठी ज्या स्थिर बिंदूपासून मोजतात त्याला आपण संदर्भ बिंदू म्हणतो. तापमान मोजण्यासाठी तापमापी हे उपकरण वापरतात. तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन ही 3 एकके आहेत. तापमापीत धातू किंवा रंगीत अल्कोहोल वापरतात. शरीराचे तापमान मोजण्यासाठी डिजिटल तापमापी वापरतात. आता हाच पुढचा स्वाध्याय आहे. उत्तरांची व्हिडिओ मी बनवून दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आत्ता मी जे काय शिकवलं आहे हे आवडलं असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त मुलापर्यंत पोचवा. माझ्या शिकवण्यामध्ये काही चुका होत असेल त्या नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.